हं. नमस्कार. मी वैद्य अंकित झाडे. तर सदर पेशंट हा प्रतिसायचा आहे. प्रतिसाय म्हणजे वारंवार सर्दी येणं, शिंका येणं, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे कुठेही गेलं, बाहेर गेलं की साधा फॅन जरी लागला तरी शिंका येणं. बाहेर गेलं की धुळीला संपर्क आला तरी वारंवार शिंका येणं. तर त्यानं विदाऊट मास्क लावून जरी गेलं तरी भरपूर शिंका येणं. तर ह्या अशा रुग्णांची सवय काय असते की पाण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात घेतात. तर दादाकडून आपण ऐकू की त्यांच्या पाण्याच्या काय सवयी आहेत. ठीक आहे. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पाणी पिता का? हो, सकाळी सर साधारण 1 ग्लास पाणी पितो मी. हां, साधारण. सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिलं तर आपली जठराग्नी मंद होतं आणि हे कारण म्हणतं आपला प्रतिसाय. प्रतिसाय म्हणजे सर्दी. वारंवार त्याला जुलाब सर्दी म्हणतो. जेवण करताना पाणी किती घेता? जेवण झाल्यानंतरच घेतो सर. किती घेता? तेच साधारण 1 ग्लास. 1 ग्लास. जेवण करताना पाणी घेता? नाही, जेवण करताना मग नाही घेत. दिवसभरात पाणी कसं घेता तुम्ही? दिवसभरात थोडं-थोडं होते अधूनमधून. हां, हां. तहान नाही लागलं तरी पाणी घेता? ती आहे सवय ना? झाली आता मला. हां, हां, हां. म्हणजे जे किती बॉडी घेता? माझी डिहायड्रेट न झाली हां, पाहिजे. हां, हां. तर या दादाचं म्हणणं आहे की दिवसभरात पाणी पीत राहतो. थोडं, थोडं, थोडं ते सवय झाली. तर बऱ्याचशा रुग्णांचं त्यांचं म्हणणं आहे की डिहायड्रेट झालं नाही पाहिजे म्हणून पाणी घेतो. तर ज्यांना वारंवार सर्दी होतं, जुलाब सर्दी असतात, ह्या रुग्णांच्या हे सवयी असतात की तहान म्हणजे पाण्याची तहान न लागता सुद्धा ते पाण्याचं सेवन करतात. वारंवार पाणी पिल्यामुळे होतं काय, आपल्या जठराग्नी मंद होतं. ठीक आहे. मग जठराग्नी मंद झालं की मग भूक लागत नाही. भूक न लागलं की हे हं. आमाशयाची दृष्टी, आमाशय म्हणजे जठर. मग याची दृष्टी म्हणून हे जुलाब सर्दी होतात. म्हणजे जुलाब सर्दीवाल्यांची सवय हे असते की तहान लागली नसताना सुद्धा पाणी घेतात. का? तर डिहायड्रेट होतं शरीर म्हणून. तर मग वारंवार त्यांना पाणी पिण्याची सवय असल्यामुळे त्यांना जुलाब सर्दीचा हा त्रास आहे. तर प्रत्येक जुलाब सर्दीला ज्यांना त्रास असतं त्यांनी पाण्याची योग्य पद्धत काय ते लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याची सवय असेल तर बंद करा. त्यांनी जठराग्नी मंद होतो. जेवण करतानाचा नियम काय? साधं जेवण करताना अर्धा ते 1 ग्लास पाणी हा साधारण नियम. त्याच्यानंतर दिवसभरात पाणी पिण्याचं प्रमाण काय? जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे. ते पण अर्धा ते 1 ग्लास. त्याच्यावर पाणी पिऊ नये. दादाची सवय काय? हं. की सवय नसताना पाणी पिणार. हं. आलं का लक्षात? मग जठराग्नी मंद होता. जसं आपल्या चुलीतली आग कमी होते.